दिल्लीत जायचंय, मला हौस आली आहे असं नाही. मी कुठलंही पत्र घेऊन कोणत्याही नेत्याच्या घरी गेले नाही की मला उमेदवारी द्या. मी कुठेही माझा अहवाल तयार करून सगळीकडे फिरले नाही की मला ही उमेदवारी द्या. ही उमेदवारी स्वतः प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी कोर कमिटीमध्ये माझी फायनल केली. माझी तर इच्छा होती की प्रीतमताईंनाच द्यावं. मी जाहीर स्टेटमेंटही दिलं होतं, कारण 10 वर्ष त्यांनी खूप कष्ट घेतले, काम केलं. राजकारण 100% त्यांनी केलं नाही, फक्त कष्ट घेतले, काम केलं. पण नाही, माझी निवड केली. निवड केल्यानंतर आदेश माझा प्रधानमंत्र्यांनी स्वतः आदेश असल्यावर आपण तो पाळावाच लागतो. त्यामुळे मी पाळायला निर्णय घेतला की चला आपण जाऊ लोकांसमोर मतं मागायला. तोपर्यंत वातावरण चांगलं होतं. नंतर काही चर्चा सोशल मीडिया आहे, याच्यावरून वाटायला लागलं की काय वातावरण आहे. आणि हे आता नाहीये, हे उभे होते ना लोकसभेला तेव्हा असंच वातावरण होतं. त्याच्या आधीच्या लोकसभेला असंच वातावरण होतं, फक्त तेव्हा सोशल मीडिया नव्हता. म्हणून असं वाटतं. मला माहिती या बीड जिल्ह्याची बहादर जनता विकासाच्या पाठीमागे खंबीरपणे उभी राहते. जिल्ह्याचं भविष्य. आज मी परभणीमध्ये प्रचाराला जाते, आज मी नांदेडमध्ये प्रचार जाते, हिंगोलीमध्ये जाते, लातूरमध्ये. सगळेच काय मला फोन करायला ताई प्रचाराला या म्हणून. का करायला? कारण हा सर्वसमावेशक चेहरा आहे. या समाज चेहऱ्यावर कोणाचा रोष नाही. कोणत्याही वक्तव्यावर हा चेहरा कधीच मागे जात नाही. मी वक्तव्य आज करणार की या जिल्ह्यामधला कोणताही माझ्या दारात माणूस आला तर मी त्याला त्याचं आडनाव विचारणार नाही, मी त्याला त्याची जात विचारणार नाही, आणि मी कधी विचारली देखील नाही. मी त्याच्या पाठीमागे उभी राहील. ही निवडणूक ही अस्मितेची याच्यासाठी आहे की ही संधी परत जिल्ह्याला येणारच नाही. ज्या गोष्टी तुम्हाला कायद्याने मिळणार आहेत त्या गोष्टींमध्ये राजकारण आणण्याचं काहीही कारण नाही. मी कितीही भाषण ठोकले, मी ते कितीही बसले म्हणले मी आमरण उपोषण करण्याने कायदा बदलत नसतो. कायद्याने जी गोष्ट तुम्हाला मिळणार आहे त्याच्यासाठी या निवडणुकीमध्ये राजकारण आणण्याची गरज नाही. मागे वळून पहा. तुमच्या प्रत्येक वाडीमध्ये तुम्ही गेलात, ज्या रस्त्याने तुम्ही जाताल तुम्हाला पंकजा मुंडेची आठवण येईल. जे ग्रामपंचायत कार्यालयामध्ये तुम्ही बसताल तुम्हाला पंकजा मुंडेची आठवण येईल. त्या गावामध्ये 50 मतं जरी मिळाले तरी त्याला तेवढंच दिलं. ज्या गावामध्ये 50 मतं बाजूला गेले त्याला सुद्धा तेवढंच दिलंय. कारण मी जेव्हा सरकारमध्ये बसले तेव्हा मी समजलं की समोरचा माणूस हा पक्षाचा नाही, हा या देशाचा, या राज्याचा, या जिल्ह्याचा नागरिक आहे. त्याला न्याय देणं माझं कर्तव्य. माझ्याकडे तराजू आहे माझ्या हातामध्ये. ज्याच्या हातात तराजू असते त्या न्यायदेवतेच्या डोळ्याला पट्टी असते. माझ्या तर डोळ्यालाही पट्टी नाहीये. मी जे पाहते ते उज्ज्वल भविष्याच्या मध्ये अडचण आणणारी आत्ताची परिस्थिती पाहते. हात जोडून मी विनंती करते, मला काही मिळवायचं नाही, मला कशाची कमी नाही. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा प्रधानमंत्री होणार आहेत आणि ही संधी मला घ्यायची आहे. ती मला कुठल्या खुर्चीवर बसवण्यासाठी नाही, तुम्हाला देण्यासाठी. असे किती या राज्यामध्ये उमेदवार असतील विचार करा, ज्यांना मत देण्याने त्या जिल्ह्याला प्रतिष्ठा मिळणार आहे, त्या मतदाराला प्रतिष्ठा. तुम्ही या जिल्ह्याच्या बाहेर जा, तुम्ही कोणत्याही जातीचे असा, तुम्हाला नुसतं पंकजा मुंडे सांगलं तरी पुरेसं आहे. तुम्हाला त्याची फार मोठी ओळख द्यायची गरज नाही. मी या जिल्ह्यामध्ये ज्यांना 5,09,000 मतं मिळाले त्यांनी काय केले हे विचारण्यापेक्षा हे सांगेन की 5 वर्ष मी इलेक्शन मध्ये पडल्यानंतर कोविड मध्ये एकेका माणसाचा जीव वाचवण्यासाठी आमचा जीव धोक्यात घातलाय. प्रीतमताईंनी स्वतःचा जीव धोक्यात घातलाय. त्या प्रत्येक ICU मध्ये जाऊन त्यांनी पेशंटला भेटी दिल्या. UP असतील, मध्य प्रदेश असेल, बिहार असेल, दिल्ली असेल, कुठेही या महाराष्ट्रातला पेशंट होता, कोणत्याही जातीचा होता, तो हक्काने मला फोन करायचा. कारण राष्ट्रीय पातळीवर काम करण्याचा फायदा हा आहे की मी कुठेही तुमची देशामध्ये मदत करू शकते. आणि म्हणून तुम्ही सर्वांनी या निवडणुकीमध्ये विचार करायचा. तुमच्या मागणीची सन्मान मी केलाच आहे, नेहमीच करत राहील. आणि ती मागणी पूर्ण होण्याची निवडणूक विधानसभा आहे. कारण विधानसभेच्या पटलावर जे मुख्यमंत्री आहेत आणि उपमुख्यमंत्री आहेत आणि जे मंत्रिमंडळ आहे आणि ते विधानसभेमध्ये बसणारे जे तिथे अध्यादेश काढतात, अध्यादेशावर बोलतात, ते सर्व विधानसभेच्या पटलावर बसून निर्णय घेतात. हे संसदेचं पटल आहे, हा विषय संसदेचा नाही. इथे तुमच्या आपल्या जिल्ह्याला उद्योग आणायचा आहे, 10,000 युवकांना नोकरी द्यायची आहे. या जिल्ह्यामध्ये अद्यावत असं एखादं मोठं हॉस्पिटल व्हावं ज्याच्यामध्ये कॅन्सरच्या पेशंटचा, या जिल्ह्यातल्या पेशंटचा मोफत इलाज व्हावा, हे काम त्या माध्यमातून होणार आहे. या जिल्ह्यामध्ये एखादं मोठं मेडिकल कॉलेज व्हावं, आपल्या जिल्ह्यातले गरीब मुलं हे डॉक्टर व्हावे, त्यांच्यासाठी काहीतरी व्हावं, त्याच्यासाठी ही निवडणूक आहे.
या जिल्ह्यामधला दुष्काळ कायमचा जाऊन या जिल्ह्याची तहान भागवावी, त्याच्यासाठी निवडणूक आहे. मी आतापर्यंत 5 वर्ष मलाही मिळाले ना, हे 5 वर्ष मिळाले तेव्हा मी काय केलं? हे 5 वर्ष जेव्हा मला मिळाले तेव्हा मी मशागत केली या जिल्ह्याची, की पुढचा विकास जर आपल्याला पाहिजे असेल तर आपल्याला, जसं आपल्याला शेती करायची असेल, आपल्याला काही बी बियाणं टाकायचं असते, शेतीमध्ये पेरायचं असते, तर आपण आधी शेतीची जमीन साफ करून त्याची मशागत करतो आणि मग पावसाकडे डोळे लावून बसतो आणि मग पाऊस पडल्यानंतर आपण आपल्या पेरणीला सुरुवात करतो. तसंच माझ्या जिल्ह्याला विकासाच्या एका उंचीवर नेण्यासाठी माझ्या जिल्ह्याकडे काहीच नव्हतं. ना रेल्वे होती, ना महामार्ग होते, ना छोटे रस्ते होते, ना पाणी होतं. अशा वेळी हे रस्ते पूर्ण करणं, हे रस्ते गावागावापर्यंत मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेने मार्गापर्यंत जोडणं, गावागावापर्यंत विकासासाठी रस्त्या करणं, हे काम मी आधी करून घेतलं. रेल्वेचं काम आधी करून घेतलं. आता अमळनेरपर्यंत रेल्वे रोज आहे आणि पुढच्या 6-8 महिन्यामध्ये, या वर्षभरामध्ये परळीपर्यंत रेल्वे जाईल. हे सगळं काम मी जे करून घेतलंय, हे काम ही मशागत आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.